तुम्हालाच आहे की आपण पाहिलं तर असं एक जाणवतंय की प्रचार पाहिला महायुतीचा असेल महाविकास आघाडीचा असेल तर कुठेतरी आरक्षण या विषयाभोवती सुद्धा ही निवडणूक फिरते असं वाटतं। म्हणजे लोकसभेत हे विषय होतेच कारण आज मोदींनी बोलताना एका सभेत संविधान आणि आरक्षणाविषयी बोलणाऱ्या काँग्रेसनं गेली 40 वर्ष आरक्षणाला खुलेआम विरोध केला असा आरोप केलाय। तर दुसरीकडे आज राहुल गांधी असं म्हणालेत की आदिवासींचे हक्क भाजपाने हिरावून घेतलेत। मग पुन्हा पुन्हा त्याच विषयावर म्हणजे लोकसभेला सुद्धा हा विषय होता, आताही तोच विषय आणला जातोय का? मला असं वाटतं की लोकसभेला हा जो आरक्षणाचा मुद्दा तापला होता त्याच्या पाठीमागे घटना हे एक महत्त्वाचं कारण होतं। कारण सगळी आरक्षणाची जी तरतूद आहे, राखीव जागांची जी तरतूद आहे ती घटनेमध्ये आहे आणि भाजपला घटना बदलायची याचा अर्थ त्यांना आरक्षण काढून टाकायचं आहे असा त्यावेळेला काँग्रेसच्या आरोपाचा मुख्य हेतू होता। आता आज जो आरक्षणाची चर्चा झाली त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा राहिला बाजूला आणि वेगळ्याच आरक्षणाचे मुद्दे परत चर्चेमध्ये आलेत। याच्यामध्ये घटनेमधलं जे आत्ताचं आरक्षण आहे ते कोणीही काढू शकणार नाही, भाजप काढू शकणार नाही, काँग्रेस काढू शकणार नाही। काँग्रेसच्या काळामध्ये सुरुवातीची अनेक वर्ष आत्ता जे मंडल आयोगाच्या शिफारसींच्या नंतर ओबीसींना जे वाढीव आरक्षण मिळालं ते आरक्षण काँग्रेसच्या आधीच्या राजवटीच्या काळात मिळालेलं नव्हतं, त्याच्याकडे कदाचित मोदी लक्ष वेधत असावेत। दुसरा एक मुद्दा मला असं मांडायचा आहे की 370 कलम गेल्यानंतर काश्मीरमधल्या ज्या वेगवेगळ्या जनजाती होत्या किंवा आदिवासी समाज तिथला किंवा भटके आणि विमुक्त जे होते त्यांना 370 कलम गेल्यानंतर आरक्षण मिळायला लागलं। म्हणजे तिथे शिक्षणामध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये काश्मीरी लोकांना आरक्षण मिळण्याची सुरुवात ही 370 कलम गेल्यानंतर झाली। तर असं ज्या सरकारने केलं ते सरकार किंवा उद्या कोणतंही सरकार आलं तरी आत्ताची जी आरक्षणाची चौकट आहे ती चौकट उल्लंघन करणं किंवा ती मोडून टाकणं किंवा आरक्षणाचं प्रमाण कमी करणं हे कोणालाही शक्य नाही आहे। त्याच्यामुळे आत्ता हे केवळ जे दिसतंय ते केवळ आरोपांपुरतं मला असं वाटतंय। त्याच्यामध्ये एक छोटासा एक छुपा मुद्दा आहे तो जातगणनेचा आहे आणि आपण कदाचित असेल तर त्याची चर्चा करूया। बरोबर आहे। चावरे सर, आपण पाहिलं की